प्रयागराज येथील कुंभमेळ्यात मध्यरात्री चेंद्रचेंद्रीची मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेत तब्बल 30 भाविकांचा मृत्यू झाला। अनेक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। 30 मृतांपैकी 25 जणांची ओळख पटली, तर 5 जणांची अजून ओळख पटली नाही। नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांना फोन करून तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या। अचानक गर्दी वाढल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जाते। कुंभमेळ्यात जगभरातून लोक दाखल होताना दिसत आहेत। गर्दी वाढली आणि आपोआप पसरल्याने चेंद्रचेंद्री झाल्याचं सांगितलं जाते। चेंद्रचेंद्री जखमी झाल्यानं वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चेंद्रचेंद्री वेळी नेमके काय घडले आणि तेथील परिस्थिती कशी होती हे सांगताना आता अनेक भाविक दिसत आहेत। महाराष्ट्रातूनही काही भाविक कुंभमेळ्यासाठी गेले होते। चेंद्रचेंद्री वेळीचा थरकाप सांगताना व्हिडिओमध्ये भाविक दिसत आहेत। मोबाईल, पैसे, कपडे सर्व काही चेंद्रचेंद्रीमध्ये गेले। आमच्याकडे काहीच नाही, आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत, परत जायचे कसे? प्रशासन काहीच मदत करत नसल्याचं त्यांनी सांगितलं। चेंद्रचेंद्रीनंतर पोलिसांकडून 1 तास कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही, असा आरोप भाविकांकडून केला जातोय। चेंद्रचेंद्रीनंतर सर्वत्र चपला आणि कपड्यांचा ढीग दिसत आहे। व्हिडिओमध्ये भाविक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत प्रशासनावर गंभीर आरोप करत आहेत। मरता मरता वाचलो हे सांगताना भाविक दिसत आहेत। चेंद्रचेंद्रीच्या दुर्घटनेनंतर लोकांचे साहित्य, मोबाईल आणि पैसे हरवल्याचं बघायला मिळतंय। योगी आदित्यनाथ यांनी चेंद्रचेंद्रीनंतर मदत कार्य लगेचच सुरू झाल्याचे सांगितले। जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। संजय राऊत यांनी या घटनेनंतर योगी आदित्यनाथ आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला। संजय राऊत कुंभमेळ्यातील भाविकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि हे काय परिस्थिती आहे हे दाखवलं। व्हिडिओमधील परिस्थिती बघितल्यावर थरकाप उडेल अशी परिस्थिती बघायला मिळते।